काल मंत्री समितीची बैठक झाली आणि 15 नोव्हेंबर नंतर या वर्षाचा ऊसाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला. गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला, परंतु मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनं गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर 2023ला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरचं रस्ता रोकोचं आंदोलन जे संपलं ते केवळ मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे आणि त्यांच्या मध्यस्थीमुळेच 400 रुपयाची मागणी आम्ही 100 रुपयापर्यंत खाली आणली आणि 100 रुपये देणार अशा प्रकारे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलं. म्हणून 10 तास चाललेलं हे आंदोलन आम्ही मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून 10 महिने होऊन गेले तरी शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेले नाही. कारखाने सांगतात सरकारनं मान्यता दिलेली नाही आणि सरकार या विषयावर काही बोलायला तयार नाही. खरं तर सरकारला 1 रुपया खर्च करायचा नाही, देणारे कारखाने आहेत. आणि असं असताना जर सरकार काही निर्णय घेत नसेल तर याचा अर्थ पैसे बुडवण्यासाठी सरकारचं कारखान्यांना प्रोत्साहन आहे असा अर्थ काढावा लागेल. आणि त्यामुळं उद्या 25 सप्टेंबरला देशाचे सहकार मंत्री नामदार अमित शहा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत असं मी ऐकलं. राज्याचे राज्यपाल हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि मग त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निदर्शनं का करू नयेत? कारण अनेक वेळा आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो. मुख्य सचिव ज्या ऊस दर नियंत्रण समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांना जाऊन भेटलो, पत्र दिली, साखर आयुक्तांच्याकडे हेलपाटे घातले. अजून काय करायला पाहिजे? तेव्हा या 2 पाहुण्यांचं स्वागत आम्ही काळी निशाणं दाखवून घेराव घालून करणार आहोत. माझी सर्व ऊस उत्पादक शेतकरी विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील यांना विनंती आहे, कारण या 2 जिल्ह्यामध्ये 80% शेतकऱ्यांचं पीक हे ऊस आहे. म्हणजे 80% ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळं या 2 पाहुण्यांचं स्वागत हे काळी निशाणं दाखवून करायचं आहे. ज्याला ज्याला जिथं जिथं जमेल त्या पद्धतीनं निदर्शनं करा, सभेत घुसा, कुठेही करा, परंतु शेतकऱ्याला फसवल्यानंतर काय होतं याची अद्दल सरकारला घडली पाहिजे. अशा पद्धतीचं निदर्शनं उद्या झाली पाहिजेत एवढीच मी शेतकऱ्यांना विनंती